नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद कांबळे आपल्या शिवछत्रपती महाविद्यालयात मराठी या विषयाचं अध्यापन कार्य करतो. या पॅन्डेमिकमध्ये कोविड-19मध्ये आपण सर्वजण घरी सुखरूप असाल, आनंदी असाल या अपेक्षेने मी तुम्हाला मराठी या विषयातील पेपर क्रमांक 1 या विषयाची ओझरती माहिती या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपला मराठी ऐच्छिक हा जो विषय आहे त्यातील पेपर क्रमांक 1 जो आहे तो आहे काव्यात्म साहित्य. आता काव्यात्म साहित्य म्हणल्या आपल्या डोळ्यासमोर लगेच कविता वगैरे अशी काही कल्पना आली असेल आणि साहजिक आहे. काव्यात्म साहित्यामध्ये ठराविक कवींच्या काही निवडक कवितांचा अभ्यास या पेपरमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यावर्षी आपल्या एक्झाम या ऑनलाईन घेण्याचा ठरवलेला आहे या पॅन्डेमिकमुळे किंवा या कोरोनामुळे, आणि ही परिस्थिती तशी आलेली आहे. त्यामुळे साहजिक आहे पेपर हे ऑनलाईनच होणार आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचे होणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय राहतील एका प्रश्नामध्ये. त्यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्या उत्तराचे ABCD हे लिहायचं आहे. उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनो काळजीपूर्वक उत्तर लिहा. चुकीचं उत्तर शक्यतो तुमचे मार्क कमी करणारच आहे. त्यामुळे विचारपूर्वक काळजीपूर्वक उत्तर लिहा. किमान अर्धा तास वेळ आहे आपल्याजवळ एका पेपरसाठी, त्यामुळे वेळ भरपूर आहे. चिंता करू नका, व्यवस्थित पेपर सोडवा. तर आता वळूया आपल्या या विषयाकडे, काव्यात्म साहित्य. काव्यात्म साहित्य म्हणजेच कवितांचा अभ्यास या पेपरमध्ये आहे. यात नावावरूनच आपल्या लक्षात असं आलं असेल की कवितांचा अभ्यास असल्यामुळे काही ठराविक निवडक कवींच्या काही कविता आपल्याला अभ्यासाला यामध्ये आहे. जे न देखे रवी ते देखे कवी अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. तसेच उत्कट भावनांचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य, ही अशी व्याख्या कवितेची केली जाते. एक ओझरती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार. तर यामध्ये केशवसुतांच्या काही कविता आहेत, बहिणाबाई चौधरींच्या काही कविता आहेत, कुसुमाग्रजांच्या काही कविता आहेत, नारायण सुर्वेंच्या काही कविता अभ्यासक्रमाला आहेत, अरुण कोलटकर यांच्या काही कविता आहेत आणि नामदेव ढसाळ यांच्या काही कविता आहेत. केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. केशवसुतांचा मूळ पिंड जर आपण कवितेच्या माध्यमातून बघितलं तर तो आधुनिक आहे आणि त्यांना आधुनिक कवितेचे जनक असंही म्हटलं जातं. आधुनिक कविता ज्या आणल्या त्याची जी रचना आहे सुनीत नावाच्या प्रकाराची, ती केशवसुतांनी मराठीमध्ये आणलेली आहे. आणि केशवसूत की कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं पूर्ण नाव. राष्ट्रभक्तीच्या कविता या केशवसुतांच्या मोठ्या प्रमाणात दिसतात. देशभक्ती, राष्ट्रभक्ती हा त्यांचा लेखनाचा मुख्य विषय आहे केशवसुतांचा. त्यानंतर ज्यांच्या कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत त्या आहेत बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई या अहिराणी बोलीतील कविता रचना त्यांची आहे. अहिराणी बोली, वऱ्हाडी भाषा, खानदेशी भाषा जी जळगाव साईडला बोलली जाते ती वऱ्हाडी भाषा, या भाषेमध्ये त्यांच्या कवितेची रचना आहे. बहिणाबाई चौधरींच्या रचना या गीताच्या स्वरूपातही आज बऱ्याचशा उपलब्ध आहेत. तर त्यांची एक कविता आहे ती, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरू येतं पिकावर. मन हे चंचल आहे, मन हे कधी स्थिर नसतं. आज इथं आहे तर लगेच तिथे राहील. तर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर ही एक त्यांची सुंदर अशी एक कविता अभ्यासक्रमाला तुम्हाला आहे. त्यानंतर त्यांची संसार नावाची एक कविता आहे. अरे संसार संसार उभ्या जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसाराचं असं सुरेख वर्णन बहिणाबाईंनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि संसार नावाची ही कविता तुम्हाला गीताच्या स्वरूपातही आज उपलब्ध आहे. तसेच त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे खोपा नावाची. खोपा ही कविता खूपच सुंदर अशी मानवतेच्या निर्मितीची एक संकल्पना त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेली आहे. बहिणाबाई या मानवाच्या अभ्यासक होत्या की काय असं कधीतरी कुठेतरी वाटतं. आणि मानवतावाद हा बहिणाबाईंच्या कवितेतून
आपल्याला प्रकट होताना दिसतो मोठ्या प्रमाणात. माणुसकी आणि मानवतावाद जर तुम्हाला बघायचा असेल तर बहिणाबाईंच्या कवितांमधून दिसतो. त्यांची खोपा नावाची कविता आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लांसाठी तिने झोका झाडाले टांगला. ही जी कविता आहे, ही कविता खोपा ही माणसासाठी एक संदेश देणारी कविता आहे त्यांची. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लांसाठी तिने झोका खोपा झाडाले टांगला. अरे पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. म्हणजे माणसाला उपदेश करण्याचा एक प्रकारे प्रयत्न बहिणाबाई या आपल्या कवितेतून या ठिकाणी करताना दिसतात. यानंतरचे जे कवी आहेत आपल्याला अभ्यासक्रमाला ते आहेत कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर होय. आपल्या कवितेतून कुसुमाग्रजांनी समाज प्रबोधनाचं कार्य मोठ्या प्रमाणात केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं. सामाजिक अन्याय आपल्या काव्यातून मांडताना कुसुमाग्रज दिसतात. त्यानंतरचे जे कवी आहेत आपल्याला अभ्यासक्रमाला नारायण सुर्वे. नारायण सुर्वे हे कामगार, कष्टकरी यांचं प्रतिनिधित्व आपल्या काव्याच्या माध्यमातून मांडताना मोठ्या प्रमाणात दिसतात. कामगारांचं दुःख, कामगारांचं कष्ट हे आपल्या काव्यातून नारायण सुर्वे मोठ्या प्रमाणात मांडताना आपणास दिसतात. तर त्यांच्या कविता या विविध चळवळीशी संबंधित, कामगार चळवळीशी संबंधित अशा या आपणास दिसतात. यानंतरचे जे कवी आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत ते आहेत नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ हे दलित कवी आहेत. दलित पॅन्थरची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि समाजातील शोषण, अन्याय, अत्याचार याविरुद्ध बंड करणारी त्यांची कविता आहे. सामाजिक उत्थानाच्या निर्मितीमध्ये नारायण सुर्वेंच्या कविता या मोठ्या प्रमाणात आपल्याला अभ्यासक्रमामध्ये किंवा सामाजिक चळवळीमध्ये गायल्या बोलल्या जाताना समाजामध्ये दिसतात. नामदेव ढसाळ हे सामान्य परिस्थितीमधून आलेले कवी आहेत आणि त्यांच्या या कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांच्या काही ठराविक कविता अभ्यासक्रमाला आहेत. तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आहेत. कुसुमाग्रज यांच्या काही ठराविक कविता आहेत. नारायण सुर्वे यांच्या कविता आहेत. अरुण कोल्हटकर यांच्या कविता आहेत व नामदेव ढसाळ यांच्या पण काही कविता आहेत. आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून काव्यात्म साहित्य या विषयाचा मी अभ्यासक्रम शेअर करणार आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपल्या इतर मित्रांनाही पेपर क्रमांक 1 मराठीमधील काव्यात्म साहित्य मी जो अभ्यासक्रम तुम्हाला शेअर करणार आहे तोही आपल्या सर्व मित्रांना तुम्ही शेअर करावा ही विनंती. व तसेच पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा आणि सकारात्मक राहा. धन्यवाद.